तर हे आहे माझं सुंदर असं चांदा गाव. तर हॅलो गाईज, जय महाराष्ट्र. मी आहे श्रद्धा शेळके. आजचा ब्लॉग शूट करायचा उद्देश असा आहे की तुम्ही सर्वजण विचारत होते की तुझं गाव कोणतं आहे, कुठे राहते तू, तुझ्या गावाचा ब्लॉग अपलोड कर. त्यामुळेच तुमच्यासाठी खास मी हा ब्लॉग शूट करत आहे. तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला मला जेवढे माहित आहे तेवढे माझ्या गावातील मंदिर आहे. आणि टायमिंगला करून ठेवतो आता लोटा गाडी. तर सकाळीच असा विषय झालता की आमची गाडी पडली होती बंद आणि मम्मीला बाहेर जायचं होतं आत्याकडे. पण आमच्या गाडीचं हे ठरलेलं आहे बरं का, आम्हाला कोणाला जर बाहेर जायचं असलं ना ते आपोआप बंद पडून घेते. मग कशी बशी गाडी चालू करून बाहेर म्हटलं चल भाया मला श्रुतीच्या घरी सोड. मग श्रुतीच्या घरी आल्यावर मस्त पैकी श्रीखंड खाऊन आम्ही निघालो होतो आपल्या गावातल्या मंदिराचं शूट करण्यासाठी. पहिले तर आमचं ठरलं होतं की आधी जायचं दत्त मंदिरात. तर हे बघा, हे आहे आमच्या गावातील दत्त मंदिर. मग मस्त देवाचं दर्शन घेऊन आणि महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही थोड्या वेळ तिथंच बसलो होतो. आणि इकडे आहे जे साहित्य रोहिदास महाराजांनी वापरले आहे ते साहित्य इकडे ठेवले आहे. मस्त यांचं पूजन वगैरे पण झालं होतं. मग तिथलं पण आम्ही दर्शन घेतलं. मग तिथून आम्ही निघालो होतो दत्त मंदिराच्या मागच्या साईडला, तिथं आहे अंबिका मातेचं मंदिर. मग तिथलं पण देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो महादेव मंदिरात. या आधी पण आपण या महादेव मंदिराचा ब्लॉग आपण शूट केलेला आहे, तो आपल्या पेजला अपलोड झालेला आहे. त्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितली आहे या मंदिराविषयी. मग मस्त महादेवांचं दर्शन घेतलं आणि महादेव मंदिराच्या पुढेच आहे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र. मग तेथून आम्ही गेलतो केंद्रात गेलो, औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालून स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन थोडं तिथंच बसलो होतो. मग इथलं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो राम मंदिरात जाण्यासाठी. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो जय श्रीराम, जय श्रीराम. मग राम मंदिरामधल्या देवांचं दर्शन घेऊन निघालो होतो आम्ही पुढे. इथल्या जमिनीवर आधी होते बजरंग बलीचे मंदिर, पण ते आधीपेक्षा मोठे बनवायचे होते त्यामुळे इथं चालू होतं बांधकाम. त्यानंतर आम्ही गेलतो जगदंबा मातेच्या मंदिरात. देवीचं मस्तपैकी दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो व्ही मार्ट मध्ये जाण्यासाठी. व्ही मार्ट मध्ये जायचं कारण असं होतं की यांना घ्यायचे होते सनस्क्रीन. मग सनस्क्रीन घेऊन थोड्याफार वस्तू घेऊन आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. तर गाईज चला बाय बाय, आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.